3 दिवस. होय, तब्बल 3 दिवस एका विवाहित महिलेचा मृतदेह रुग्णालयात पडू नये. कारण एकच, आमच्या मृत महिलेला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्धार तिच्या कुटुंबियांनी केलाय. जालना जिल्ह्यातील बाजी उंबरत तांडा येथील ही घटना सध्या संताप आणि हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे. जालना तालुक्यातील बाजी उंबरत तांडा इथं 2 दिवसांपूर्वी म्हणजे 17 जुलै रोजी एका 27 वर्षीय विवाहित महिलेनं सासरच्या कथित छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक झाली नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी आज थेट जालना पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, याच भूमिकेवर नातेवाईक ठाम आहेत. त्यामुळे 3 दिवसांपासून महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातच पडून असून न्यायासाठी कुटुंबियांचा आक्रोश अधिक तीव्र होत आहे. दरम्यान या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सांगितले की आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून त्यापैकी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपितांना लवकरच अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माझी बहीण औषध पिऊन वारली दवाखान्यात. जे आरोपी आहे ते आतापर्यंत धरले गेले नाही. 17 तारखेला 10 वाजेला FIR दाखल केलं. आज काल 18, आज 19, तरी बिन आरोपी हजर नाही. म्हणजे हे पोलीस प्रशासन करतंय काय? हे आरोपींना कधी अटक करणार आहे, हे आमचा प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळेस हे आरोपी अटक होत नाही त्यावेळेस आम्ही बॉडीला हात लावत नाही. कोणत्या पोलीस स्टेशन? मौजपुरी पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मौजपुरीला जो काल एक गुन्हा दाखल आहे, एका विवाहित महिलेनं विष प्राशन करून आत्महत्या केल्या, त्याबाबत आम्ही टोटल 7 आरोपींच्या वरती गुन्हे दाखल केलेले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर कलमाद्वारे. त्यामध्ये एक आरोपी विवाहितेचा जो नवरा आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे. बाकी ज्या आरोपींना अटक करण्यासाठी आमचे LCBचे पथक, मौजपुरी पोलीस स्टेशनचे पथक, SDPO अशा सगळ्यांचे आम्ही पथक तयार करून पाठवलेले आहेत आणि तपास चालू आहे.